आता सध्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगशील की तयारी कशी केली पाहिजे आणि कुठल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे? पहिलं तर मला सांग, तयारी कशी केली पाहिजे? जर आता तुझा फिजिक्स झालेला नसल्यामुळे तू फिजिक्सला जास्त वेळ दिला, पण आता नॉर्मल एखादा 12वीचा विद्यार्थी आहे, त्यानं काय करायला पाहिजे? एखाद्या विद्यार्थ्याला तिन्ही सब्जेक्ट इम्प्रूव्ह करायचे, त्यानं काय करायला पाहिजे? कशा पद्धतीने टाइम टेबल ठेवायला पाहिजे? मला सांग की ह्या टोटल जर्नीमध्ये तुझं मोटिवेशन काय होतं? घरचे तर बोललेच होते, पण तुम्ही माझ्या वडिलांसमोर जे बोलले होते ते एकदम शब्द काळजाला लागले. आणि तिथून असं वाटलं की यार आपण आपला आतापर्यंत बेस्ट देतच नाही, नेहमी स्वतःला हलक्यात घेतोय आणि स्वतःचं नुकसान करतोय आपण. मग तेव्हा असं वाटलं की यार आपण कोण आहे एकदा दाखवून देऊ. ते सर असे आहे की यांनी मला रडोस्तर बोलवलं, म्हणजे इतकं बोलले की मला डायरेक्ट सरांचा त्या दिवशी राग पण आला होता. असं वाटलं की हा माणूस कसं बोलला माझ्या वडिलांसमोर. मला अजून माझे वडील दिसते की त्यांनी त्यांची मान खाली घातली होती. मला तेव्हा वाटलं की यार अशी वेळ नाही कोणाच्याच आयुष्यात की आपले वडील खाली मान घालताय. मी तुला एवढंही म्हटलं होतं तुझ्या बाबांना की मी याला यावर्षी ऍडमिशन देत नाही माझ्याकडे. सुरुवातीला समर्थने सांगितलं की तो जेव्हा ह्या रिपीटच्या वेळेस आला होता तेव्हा पप्पांसोबत, पप्पांची मान खाली गेली वगैरे, तर समर्थला ह्या इंटरव्ह्यू मध्ये मी रिव्हील करतो ह्या पॉडकास्ट मध्ये की ऍक्च्युली तो त्याच्या वडिलांचा माझा प्लॅन होता. मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे. असं म्हणतात की तुम्ही ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल करत असता त्यावेळेस तुमच्याकडे कोणाचं लक्ष नसतं आणि तीच वेळ असते खरं स्वतःसाठी लढण्याची, स्वतःला प्रूव्ह करण्याची. आणि या सक्सेस मंत्राच्या आजच्या एपिसोडमध्ये माझ्यासोबत आहे समर्थ सोळुंके. समर्थ, वेलकम. साकार PCMBच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे. सर्वप्रथम तुझं MBBS साठी सिलेक्शन झालंय, त्याच्यासाठी पूर्ण साकार टीम कडून तुला खूप खूप अभिनंदन तुझं आणि खूप शुभेच्छा तुला. तर मला थोडक्यात तुझं इंट्रोडक्शन सांग, तुझं नाव आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. तुझं कुठलं गाव आहे, कुठून तू संभाजीनगरला आलास तयारी करण्यासाठी, आणि तू कसा सक्सेसफुल झाला या जर्नी बद्दल आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिलं तू तुझ्याबद्दल आम्हाला थोडंसं सांग. सर, माझं नाव समर्थ ज्ञानेश्वर सोळुंके. मी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील ह्यावा गावातील, आणि मी 11वी-12वीलाच इथं आलो होतो. तेव्हा कोविडचा काळ चालू होता आणि तेव्हा एवढी काही माहिती नव्हती, नेमकीच 10वी झाली होती आणि मी फक्त C3 जॉईन केलं होतं आणि फिजिक्स आणि बायोचा क्लास पण लावला नव्हता. आणि तेव्हा बरेच मार्केटला असे वेगवेगळे ऑनलाईन क्लास सुरू झाले होते. तेव्हा आपल्याला वाटलं की ऑनलाईन करून घेऊ आणि मी फक्त C3 जॉईन केलं. आणि तेव्हा दररोज 2 घंट्याचे लेक्चर व्हायचे, म्हणजे सकाळी 1 तास महाजन सरांचं आणि 1 तास दुपारी तुमचं. तर मला ऑर्गॅनिक जास्त आवडायचं आणि म्हणजे मी दिवसभर मोबाईलच बघायचो, कारण अभ्यासिका लावली होती, दिवसभर मोबाईल बघायचा. पण माझं एवढं होतं की ऑर्गॅनिकचं लेक्चर सुरू झालं की मी लगेच चव्हाण सरांचं लेक्चर लगेच बघून घ्यायचो आणि तिथून मग मला त्या केमिस्ट्रीचा नाद लागला. आणि मग 11वी-12वी अशीच गेली डिस्ट्रॅक्शन्स मध्ये, वेगवेगळ्या टाईपचे मित्र होते आणि नंतर मग मार्क चांगले पडले नाही. मग फर्स्ट रिपीटला मी इंडिव्हिज्युअल क्लास लावले आणि मग तिथून जर्नी स्टार्ट झाली. पण एवढं काही नॉलेज नव्हतं तेव्हा की तिन्ही सब्जेक्ट बॅलन्स करत असते म्हणून. मी फक्त केमिस्ट्रीच करत गेलो आणि नंतर एंडिंगला कळत गेलं की तिन्ही सब्जेक्टचं जे नॉलेज आहे ते खूप गरजेचं आहे, तिन्हीचा ॲव्हरेज खूप गरजेचं आहे. पण तेव्हा टाइम खूप जास्त झाला होता आणि मी एंडिंगलाच एकदा तुम्हाला भेटायला पण आलो होतो की सर मी फक्त केमिस्ट्रीच केलंय, बायोच केलंय, फिजिक्स केलेलं नाही, फिजिक्सचा क्लास पण लावलेला नाही. आणि मग तेव्हा तुम्हाला खूप राग आला होता माझा आणि तेव्हा मग तुम्ही मला थोरात सरांकडे पाठवलं. आणि मग थोरात सरांकडे गेल्यावर थोरात सर म्हणले की आता बेटा काही खरं नाही तुझं, तू आता जे आहे तेच करत राहा, कारण की 1-2 महिन्यात फिजिक्स हा सब्जेक्ट कव्हर करण्यासारखा नाही. मग तेव्हाच थोरात सरांना म्हटलं की मी अजून एक रिपीट करेल म्हणून. सहज मी एकदा माझ्या वडिलांना तुम्हाला पण भेटायला घेऊन आलो होतो की रिपीट करायचंय बाबा आपल्याला, रिपीटच्या स्टार्टिंगला घरच्या सोबत तुमची भेट घालून द्या. तेव्हा एकदम घरचे तर बोललेच होते, पण तुम्ही माझ्या वडिलांसमोर जे बोलले होते ते एकदम शब्द काळजाला लागले आणि तिथून असं वाटलं की यार आपण आपला आतापर्यंत बेस्ट देतच नाही,
नेहमी स्वतःला हलक्यात घेतोय आणि स्वतःचं नुकसान करतोय आपण. मग तेव्हा असं वाटलं की यार आपण कोण आहे एकदा दाखवून देऊ. आणि मी तुम्हाला त्याच दिवशी म्हटलं होतं की मी GMC घेऊनच दाखवेल आणि मी ते घेऊन पण दाखवलं. मला आज तो दिवस आठवतो सर की मी बाजूच्या कॅबिन मध्ये तुम्हाला म्हटलं होतं की येणाऱ्या 1 वर्षात मी GMC घेऊन दाखवेल. आणि नंतर मी आज तुमच्या समोर बसलेलो आहे आणि मी ते करून पण दाखवलं. याच्यासारखं सक्सेसफुल गोष्ट माझ्या आयुष्यात कोणतीच नाही. सर बरेच पोरं असे असते की ते हुशार खूप असते पण त्यांना करताच येत नाही, अभ्यासच करता येत नाही, डिस्ट्रॅक्शन खूप असते. पण माझ्या आयुष्यात तुमच्यासारखा मेंटर होता, महाजन सर होते, पेशकर सर होते. म्हणजे तुम्ही असे होते की तुम्हाला तेव्हाच कळायचं की अभ्यास नाही करायला म्हणून. तुम्ही लगेच फोन करायचे माझ्या वडिलांना की अभ्यास नाही करायचं, याच्यावर ध्यान द्या म्हणून. म्हणजे एवढी चांगली बॉन्डिंग होती. आणि अशा अडचणीतून बाहेर काढायला कोणतरी मेंटर लागतो आपल्या आयुष्यात. बरोबर. मला असं वाटतं की मी खूप इमॅच्युअर होतो, पण मला मॅच्युअर जर करण्यात कोणाचा हात असेल तर तो चव्हाण सर, महाजन सरांचं आहे. की असं नाही की मी आज कॅमेरा आहे की म्हणून सरांचं खूप जास्त कौतुक करत बसायचं. यांनी आयुष्यात माझ्या आयुष्यात एक वेगळा इम्पॅक्ट पाडलेला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळा टर्निंग पॉईंट असतो. प्रत्येकाचं आयुष्य एका गोष्टीनंतर बदलून जातं. माझ्या आयुष्यात मला अजून आठवतं की 2024चा पेपर झाला आणि दुसऱ्याच दिवशी मी तुम्हाला भेटायला आलो. आणि बरेच क्लासचं कसं असतं की रिपीटला ऍडमिशन घ्यायचंय. मग सर लोक पण कसे चांगले बोलतील, घ्या तुम्ही आमच्याकडे ऍडमिशन. हे सर असे आहे की यांनी मला रडोस्तर बोलवलं. म्हणजे इतकं बोलले की मला डायरेक्ट सरांचा त्या दिवशी राग पण आला होता. असं वाटलं की हा माणूस कस बोलला माझ्या वडिलांसमोर मला इतकं. मला अजून माझे वडील दिसते की त्यांनी त्यांची मान खाली घातली होती. मला तेव्हा वाटलं की यार अशी वेळ नाही कोणाच्याच आयुष्यात की आपले वडील खाली मान घालताय म्हणून आपल्यामुळं. तेव्हाच घरी गेल्यावर डिसिजन घेतलं, म्हटलं की आता मी तुला एवढंही म्हटलं होतं तुझ्या बाबांना की मी याला यावर्षी ऍडमिशन देत नाही माझ्याकडे. ती एक गोष्ट तुम्ही मला पुन्हा बोलले सर, ती गोष्ट मला खूप लागून गेली. म्हणलं आता इथून आता आपल्याला प्रूव्ह करायचं. गुड. मला फक्त आता सगळ्यांच्या माहितीसाठी तू सांग की सध्या या नीट 2025 मध्ये तुला किती मार्क्स पडलेत आणि सध्या तुला कुठलं कॉलेज भेटलेलं आहे? सर मला 508 मार्क पडलेले आणि GMC अमरावती भेटलंय. म्हणजे मे बी आता 3rd राऊंडला तुझा अपग्रेड होऊ शकतं. मला हे सांग की तू अभ्यास करताना तुझे काय, म्हणजे नीट देऊन डॉक्टर होणे ह्याची काय प्रेरणा आहे तुझी? कशासाठी व्हायचं डॉक्टर किंवा का व्हायचं होतं तुला डॉक्टर? सर माझं सुरुवातीला जर म्हणलं तर अशी काही प्रेरणा नव्हती. पण त्या दिवशी तुम्ही माझ्या वडिलांसमोर बोलले, मग असं वाटलं की यार आयुष्यात काही केल्यालाच महत्व आहे. आणि जिथं आपल्या आई वडिलांना सन्मान भेटत नाही त्यांच्या समोरच की आपल्याला बोलताय, हे मला जास्त वाईट वाटलं तेव्हा. क्या बात. म्हणजे तू त्या गोष्टीला नकारात्मक न घेता तू सकारात्मक पद्धतीनं हे म्हटलं की आता मी हे मिळूनच दाखवतो. ज्या गोष्टीसाठी, म्हणजे सुरुवातीला मे बी सगळेजण नीट म्हणतात, जेही म्हणतात, मग मला हे करायचं, माझे मित्र इकडे गेले, तसं न करता तू आला, तुला ते समजायला 2 वर्ष गेले की आता आपल्याला करायचं काय आयुष्यामध्ये. तर त्याची प्रेरणा तुझी, म्हणजे तू एक थोडस पहिल्यापासून मी जे ऑब्झर्व केलेलं आहे, तुला थोडस जिद्दीला पेटवलं तर तू त्याची जिद्द पकडतो आणि तू सक्सेसफुल झाल्याशिवाय राहत नाही. आणि तुझ्या त्याच एका गोष्टीला, म्हणजे ती एक कमजोरी पण असते काही लोकांची आणि काही लोकांची ती एक स्ट्रेंथ पण असते. कमजोरी असते की त्यांना कोणी बोललं तर त्यांना सहन होत नाही, ते रागराग करतात आणि काहीतरी नुकसान करून घेतात. ती गोष्ट तुझ्यामध्ये एक पॉझिटिव्हली आम्हाला जाणवत होती की ह्याला राग येतो, ह्याला बोललं की याला राग येतो. तर ह्या गोष्टीला आपण पॉझिटिव्ह पद्धतीनं टर्न आउट करू शकतो आणि त्याच गोष्टीमध्ये तू सक्सेस मिळवून दाखवलंस. सर मला अजून आठवतं 12वीला तुमचं एकदा लेक्चर होतं, त्यात तुम्ही म्हटले होते की तुमचा जो राग आहे, तुम्ही काही आठवून काही करता, तो राग तुम्ही अभ्यासात दाखवा. तसंच प्रत्येकाने आपल्याला जो राग येतो, ह्या वयात प्रत्येकालाच राग येतो, तो जो राग आहे आपण अभ्यासात दाखवला ना की आपलंच काहीतरी सक्सेसफुल होतो किंवा आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येतात, चांगले लोक येतात. तर तो राग चांगला असतो, पॉझिटिव्ह राग म्हणतो त्याला मी, आणि तो प्रत्येकाला आला पाहिजे स्वतःच्या करिअरच्या बाबतीमध्ये. मला अजून हे सांग समर्थ की तुझ्या ह्या जर्नीमध्ये बरेच जण रिपीट करतात, बरेच जण 12वीला त्यांना तेवढं सक्सेस भेटत नाही, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मी असं नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की युअर रुटीन विल ब्रिंग युअर रिझल्ट. बरोबर आहे. म्हणजे तुमचा रिझल्ट हे तुमचं रुटीन आणत असतं. तर तुझं रुटीन काय होतं ज्या रुटीनमुळे तुझा रिझल्ट आला असं तुला वाटतं? सर माझा क्लास 1:30ला संपायचा, सकाळी 7 ते 1:30.
त्यानंतर मी घरी गेल्यानंतर अर्धा तास रेस्ट घ्यायचो जेवण केल्यानंतर, जेणे माझा जो ब्रेन आहे एकदम असा रिसेट झाल्यासारखं वाटायचं, मला रिफ्रेश झाल्यासारखं वाटायचं. आणि तिथून बसलो तर मग रात्री 11-12 लोक मी अभ्यास करायचो. म्हणजे दुपारी 2 वाजल्यापासून, नाही 3 वाजल्यापासून 3 वाजल्यापासून तर रात्री 12 पर्यंत. यस. याच्यामध्ये किती ब्रेक्स तू घेतो? ब्रेक्स मी फक्त जेवायला घ्यायचो, त्यानंतर मी ब्रेक पण घेत नव्हतो. मग नाही मला नाही असं माझं जे रुटीन होतं माझं ते दिवाळीपर्यंत होतं. गुड. म्हणजे मे 10 मे पासून दिवाळीपर्यंत हाच रुटीन रुटीन होता माझा. आणि याच्यामध्ये मला आठवतं की तुझा फिजिक्स सब्जेक्ट वीक होता. Yes. तो फिजिक्सचा अभ्यास तू आताच सांगितलं की तू सुरुवातीला रेग्युलर मध्ये फिजिक्स अभ्यास केला नव्हता, रिपीट मध्ये सुद्धा केला नव्हता. तर तू, मला असं वाटतं की ह्या पिरियड मध्ये सगळ्यात जास्त फिजिक्सला वेळ द्यायचा. किती वेळ द्यायचा तू? मी दिवाळीपर्यंत फक्त फिजिक्सच करायचो. फक्त फिजिक्स? कारण तुझं केमिस्ट्री आणि बायो आधी झालेलं, आधी चांगलं झालं होतं माझं. मी म्हणजे मी फक्त फिजिक्सचेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचो. माझं सगळ्यात जास्त लक्ष पण फिजिक्सलाच असायचं, कारण की मला एक गोष्ट कळली होती की फिजिक्स केलं तरच जीएमसी भेटणार आपल्याला. कारण की मला ते 2 विषयावरती जास्त विश्वास होता, केमिस्ट्री आणि बायोला. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा एक विषय सोपा असतो, एक मॉडरेट असतो आणि एक डिफिकल्ट असतो. समर्थसाठी डिफिकल्ट सब्जेक्ट जो ओव्हरऑल नीट तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा फिजिक्स हा त्यांना थोडा डिफिकल्ट वाटत असतो. तर या इंटरव्ह्यू मध्ये किंवा या पॉडकास्टमध्ये तुम्हाला हे ऐकायला भेटेल की फिजिक्स विषय 0 पासून हिरो पर्यंत कसा बनवला हे तुम्हाला याच्यामध्ये शिकायला भेटणार आहे. तर समर्थ, फिजिक्स एकदम 0 होतं, तर तिथून तू कसं तयारी करायला चालू केलं? का हा प्रश्न मी मुद्दामून तुला विचारतोय की 100 पैकी नीट तयारी करणाऱ्या 100 विद्यार्थ्यांपैकी 80 पोरं असे असतात त्यांना फिजिक्स कसा तयार करावं हेच कळत नाही. तर मी सुरुवातीला थोरा सरांचे युट्यूबवरती व्हिडिओ आहे बेसिक मॅथचे, आणि पेशकर सरांचे बी आहे. मी ते व्हिडिओ आधी बघितले, माझं बेसिक मॅथ चांगलं कव्हर करून घेतलं. म्हणजे मी कॅल्क्युलेशन मध्ये त्याच्यामध्ये बराच वीक होतो. आणि एकदा बेसिक मॅथ क्लिअर झाल्यानंतर सध्या रिपीटला सुरुवातीला टीचरची जी स्पीड असते शिकवण्याची ती बी कमी असते. तेव्हा आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी असते की आपण आपलं जे कमकुवत बाजू आहे, विकनेस, जसं की बेसिक मॅथ, हे मी स्ट्रॉंग करून घेतलं. आणि मग जेव्हा मग एकदा कॉन्फिडन्स येत गेला मला कॅल्क्युलेशन मध्ये त्याच्यामध्ये, आणि सुरुवातीला जे टॉपिक असते ते थोडे सोपे असते, तिथं मला कॉन्फिडन्स भेटला. आणि मग एकदा कॉन्फिडन्स भेटला की मी थांबलोच नाही मग दिवाळीपर्यंत. मग हे तू क्लास सुरू झाल्यानंतर किती दिवसात कम्प्लीट केला बेसिक मॅथ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी? तरी 20-25 दिवसामध्ये. म्हणजे तू तो जो टाइम भेटला तुला की जिथे सिलेबस थोडा हळू चालतो, मुलांना कळेपर्यंत, टीचर्स आणि विद्यार्थ्यांचं जेलिंग होईपर्यंत, तोपर्यंत तू त्याचा बेनिफिट घेतला. आणि त्याच्यानंतर तू फिजिक्स कसा तयार केला, की दररोज किती वेळ द्यायचा, त्याच्यामध्ये एकदा बसल्यानंतर काय 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 करायचं एकदम डिटेलमध्ये सांग, की माझ्या बाकीच्या लेकरांना हे कळायला पाहिजे की फिजिक्स हा डिफिकल्ट नाहीये, फिजिक्स हा कशा पद्धतीनं केला तर फिजिक्स चांगला होऊ शकतो. तर मला असं वाटतं की आता जो 2025 पेपर बघितला आपण, तेव्हा मला असं कळलं की डेरिव्हेशन्स हे खूप महत्वाचे. म्हणजे आता थोडा सर तर आम्हाला नेहमी डेरिव्हेशन्स द्यायचे, त्यानंतर फॉर्म्युला कसा आला हे सांगायचे. म्हणजे डेरिव्हेशन खूप गरजेचे आणि पूर्ण पेपर त्याच्यावरच आधारित होता. आणि म्हणून मी म्हणजे क्लासमध्ये लेक्चर झालं की माझं सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन लेक्चरवरतीच राहायचं फिजिक्स मध्ये. घरी आल्यानंतर मी नोटबुक तर बघतच नव्हतो, म्हणजे फक्त टॉपिक बघायचो की काय शिकवलं. समजा फिजिक्स मध्ये बायोट सायोट लॉ शिकवलं तर लगेच मग घरी गेल्यावर मी सीपी सिंग उघडायचो, डीसी पांडे उघडायचो, आणि नोट्स तर माझ्या डोक्यामध्येच राहायचं की लक्षच खूप राहायचं, म्हणून मला नोट्स उघडायची गरज नाही पडली. मग मी घरी गेल्यावर डायरेक्ट सीपी सिंग, डीसी पांडे उघडायचो आणि तिथं बघायचो. मग तिथं मला खूप अडचण यायची, कारण की टीचरची लँग्वेज आणि बुकची लँग्वेज खूप डिफरन्स आहे, आणि इथं आपल्याला सोपं करून शिकवलं जातं. तसं मग तिथं जास्त अवघड वाटायचं मला. पण नेहमी असं डोक्याला ताण देत राहिलो मी, जेणे माझी म्हणजे इम्प्रूव्ह वाढलं, तुझा अप्रोच डेव्हलप झाला, थॉट प्रोसेस माझी 2-3 महिन्यातच मला जाणवायला लागलं की माझा जो वीक सब्जेक्ट होता त्याला मी स्ट्रॉंग करून दाखवलं. क्या बात. ही माझी एक. मग तू दिवसभरामध्ये असे किती एमसीक्यू सोडवायचा? दिवसभर तरी मी 200 पर्यंत तरी राहायचो फिजिक्स मध्ये एकट्या. आणि किती तास फिजिक्स करायचं? आता तुम्ही 3 वाजल्यापासून 11:30-12 लोक मी फिजिक्सच करायचो. फक्त शनिवारी रविवारी पेपर राहायचा, तर शनिवारी आणि शुक्रवारी मी 2-2 तास काढायचो याच्यासाठी, केमिस्ट्रीसाठी आणि बायोसाठी. बरं. मी टाइम याच्यामुळे एवढा दिला कारण मला माहिती आहे की माझं वीकच फिजिक्स आहे. हेच नाही केलं मी तर मग मागच्या वर्षी जे झालं तेच आता परत होऊ शकतं.
तर केमिस्ट्री आणि बायोलॉजी तुझं स्ट्रॉंग जे केलं तू आधी जे 2 वर्ष तयारी केली त्याच्यामध्ये तू केमिस्ट्री बायोचा चांगला अभ्यास केला होता. तर त्यावेळेस तू केमिस्ट्री बायोसाठी काय करायचा? तेव्हा तरी मला असं वाटतं की मी फक्त लेक्चरला ध्यान द्यायचो आणि घरी येऊन नोटबुक बघायचो. स्टेलर सिरीज केमिस्ट्रीसाठी MCQ सॉल्व्ह केले. पण मला तेव्हा असं केमिस्ट्री आणि बायो असं टीचर्सनी खूप इम्प्रूव्ह केलेलं आहे माझं. म्हणजे प्रत्येकाचं असतं ना की कधी कधी एखाद्या गोष्टीत मेहनत नाही घेतच आपल्याला समजायला लागतं. तसंच माझं बायो आणि केमिस्ट्री होतं. म्हणजे मला तुझ्यासोबत बोलताना जाणवलं की लेक्चर मधलं कॉन्सन्ट्रेशन जास्त महत्वाचं आहे. तिथेच जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकलं आणि सगळं केलं तर घरी जाऊन तुम्हाला ते वाचण्याची देखील गरज पडत नाही. त्याच्यानंतर क्लासच्या म्हणजे साकारचा तुझ्या ह्या जर्नीमध्ये कसा सपोर्ट झाला? टीचर्स, टेस्ट किंवा बाकीच्या ज्या फॅसिलिटीज साकारमध्ये आहे? तर मला असं वाटतं की माझी बॉन्डिंग खूप चांगली आहे तुमच्यासोबत, टीचर्स सोबत. म्हणजे मला असं वाटतं की दिवाळीनंतर माझा एक असा वाटतं पॉइंट आला की तिथं मी एकदम म्हणजे संपल्यासारखंच होतं. मला असं वाटायचं की माझं सिलेक्शनच होणार नाही, आता सेमीच घेऊ आपण. पण तेव्हा तुम्हाला कळलं होतं की हे काही बरोबर वाटेल नाही म्हणून अभ्यास करत नाही वाटतं. तेव्हा तुम्ही महाजन सरांनी खूप सपोर्ट केलेला आहे मला. तिथनं मग मला तुम्ही बाहेर काढलं त्या याच्यातनं आणि नंतर मी कमबॅक पण करून दाखवला शेवटच्या टेस्ट सिरीज मध्ये. गुड. तर शेवटची टेस्ट सिरीज म्हणजे उडान टेस्ट सिरीज. उडान टेस्ट सिरीज बद्दल काय सांगशील? उडान टेस्ट सिरीज मध्ये मला असं वाटतं की केमिस्ट्री आणि बायो खूप जास्त प्रॅक्टिस झाली होती आणि त्यामुळं मला नाही वाटत की केमिस्ट्री आणि बायोला साकारच्या कोणी विद्यार्थ्यांना असं काही प्रॉब्लेम आला असेल म्हणून. फिजिक्स तर इरिलिव्हंटच होता सगळ्यांनाच. म्हणजे 2025चा जर पेपर सोडला तर आधीच्या पेपर्सच्या मागच्या 4-5 वर्षांमध्ये जे पेपर्स येऊन गेले त्या पद्धतीनं जर तयारी केली असती किंवा तसा पेपर आला असता तर त्याचा रोल कसा राहिला असता किंवा ते पेपर समकक्ष होते का? यस, म्हणजे फिजिक्सच फक्त वेगळा होता, बाकी दोन्ही तर मला नाही वाटलं समकक्ष होते. म्हणजे त्याच्यामध्ये ते सेम तसे प्रश्न आले. या वर्षी फिजिक्स साठी काय करायला पाहिजे पोरांनी? फिजिक्स साठी मला असं वाटतं की कॉन्सेप्ट जास्त गरजेचं आहे. तुम्ही डेरिव्हेशन करायला बरेच विद्यार्थी नाही म्हणतात किंवा त्यांना असं वाटतं शॉर्टकट सांगा मग आम्ही लगेच पुढे जातो. सर मला असं वाटतं की तुम्ही फक्त ताण द्यायला तर सुरुवात करा डोक्याला. 1 महिना तरी बघा फक्त, तुम्हाला नंतर त्याचे इफेक्ट जाणवेल 100%. म्हणजे प्रत्येक गोष्ट फिजिक्स मध्ये ही डेप्थ कॉन्सेप्टच्या आणि प्रॅक्टिस या 2 गोष्टींना सहज शक्य होऊ शकते. साकारचे जे बाकीचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे टीचर्स होते त्यांचा तुला वेळोवेळी कसा बेनिफिट झाला किंवा त्यांनी कशी मदत केली तुला? प्रत्येक टीचर सपोर्टिव्ह होतं. NK सर असू द्या, KR सर असू द्या, सगळेच टीचर सपोर्टिव्ह होते आणि त्यांना तेव्हाच कळायचं की कोण अभ्यास नाही करत आहे कोण नाही. आपण सुरुवातीला जर एखाद्या टीचरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलो की ते टीचर मग आपल्याला शेवटपर्यंत सोबतच राहतो. म्हणजे एखाद्या वेळेस आपण बाजून जरी चाललो तर ते स्वतः आपल्याला आवाज देतात, काय चाललंय तुझं काय. म्हणजे तुमच्या ह्या पूर्ण टीम पैकी, टीचरच्या टीम पैकी एक तरी मेंटॉर आपला पाहिजे 100%, की ज्यांना आपण पर्सनली ओळखतो ते आपल्याला पर्सनली ओळखतात आणि आपल्या कुठल्याही डिफिकल्टीला आपण त्यांच्याशी शेअर करू शकतो. म्हणजे ते आपल्याला त्यातनं पटकन बाहेर काढू शकतात. मला सांग की ह्या टोटल जर्नीमध्ये तुझं मोटिवेशन काय होतं? तर मोटिवेशन हेच होतं की आता आपण ज्या सर्कलमध्ये म्हणजे एक असतं ते कॉम्पिटेटिव्ह सर्कल, की ते म्हणजे एकदम असं झालं होतं सर मला की नेहमी असं चिंता आल्यासारखं वाटायचं की आपण कधी याच्यातनं बाहेर पडेल म्हणून. तेच एक मोटिवेशन होतं. असं वाटायचं की नवीन लाईफ जगणे आपल्याला आता, कित्येक दिवस त्याच गोष्टीमध्ये राहायचं. म्हणजे काहीतरी नवीन करू आणि सक्सेसफुल होऊ, याच्यात नवीन एक्सपिरियन्स अनुभव करायचे तुम्हाला. गुड. तू आता सध्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगशील की तयारी कशी केली पाहिजे आणि कुठल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे? पहिलं तर मला सांग तयारी कशी केली पाहिजे. जर आता तुझा फिजिक्स झालेला नसल्यामुळे तू फिजिक्सला जास्त वेळ दिला, पण आता नॉर्मल एखादा 12वीचा विद्यार्थी आहे त्यानं काय करायला पाहिजे? एखाद्या विद्यार्थ्याला 3 सब्जेक्ट इम्प्रूव्ह करायचे त्यानं काय करायला पाहिजे? कशा पद्धतीने टाइम टेबल ठेवायला पाहिजे? सर ज्याचे समजा 3 सब्जेक्ट वीक आहे तर त्याने असं नाही करायला पाहिजे की मी सांगितलंय बाबा की फिजिक्सच करायचं, असं नाही चूक करायची कधीच. 3 सब्जेक्ट वीक आहे ना, मग तुम्ही 3 सब्जेक्टला इक्वल टाइम द्या. वाटलंच तर थोडा बायोला टाइम द्या, थोडा कॉन्फिडन्स येऊ सर. कारण बायोचे मार्क 360 पैकी तुम्हाला जास्त मार्क पडले तर मग पुन्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि असं नाही व्हायला की पाहिजे की फिजिक्स करायला लागला तर बाकी 2 सब्जेक्ट वाऱ्यावरती, असं नाही झालं पाहिजे. माझी एक चूक मला आता आठवते की
मला केमिस्ट्रीमध्ये 20-30 मार्क कमीच पडलेले, जसं माझं केमिस्ट्री होतं तसं. म्हणजे ज्या लेवलला तुझं केमिस्ट्री हा. होतं त्यापेक्षा कमी हा, आले. 20-30 मार्क कमी का? आले. कारण तू तुझ्या अवघड सब्जेक्टला स्ट्रॉंग करण्यासाठी वेळ हा. दिला, तर ते बट ऑब्विस होतं, कारण ते तिथून भरून निघणार होतं, त्याचं नाही. पण जनरली होतं काय की रिपीट करत असताना मी नेहमी मला जाणवलंय की विद्यार्थी त्यांच्या मनाला जे वाटेल ते करतात रिपीटमध्ये. तुझ्या क्लासमध्ये बरेच विद्यार्थी असे होते की ते एकदा त्यांची लगाम सुटली की ते नंतर ट्रॅकवर येतच नाही. तर त्याच्यासाठी काय सांगशील तू? कोणती तरी एक गोष्ट धरून राहिलं पाहिजे. म्हणजे मला नेहमी वाटायचं की आता आपल्याला या सर्कल मधून बाहेर पडणे, आपल्याला बरेच लोक बोललेले की, आणि असंच मग तुमच्या डोक्यात पण असलं पाहिजे की बाबा आपल्याला कोणाला तरी सांगणे आपण कोण आहे म्हणून. एक जिद्द असली पाहिजे, आणि येतेच ती एक पॉईंट भेटतोच तुम्हाला की त्या पॉईंटला जर तुम्ही धरून चालले की तुमचं होऊन जाईल. गुड. म्हणजे शिक्षकांची काय भूमिका असते याच्यामध्ये? शिक्षकांची भूमिका मला असं वाटतं की टीचिंगच नसते, की कधी कधी त्यांना कळून जातं की पाहिल्या की हा मुलगा अभ्यास नाही करत आहे. मग ते टीचर मग त्या मुलाला बरोबर त्या गोष्टीतनं बाहेर काढून कॉल करतील, घरच्यांना सांगतील, याच्यावर ध्यान ठेवा, असं असतं. मी तुझ्या बाबांना खूप पर्सनली ओळखतो, पण तरी पण सगळ्यांसाठी तू सांग, तुझ्या बाबांचा, तुझ्या फॅमिलीचा काय रोल आहे तुझ्या सक्सेसमध्ये? मी म्हणजे मी ज्या गावातनं आलेलो आहे, हे एकदम छोटं गाव आहे, आणि तू तुझ्या गावातला पहिला डॉक्टर आहेस? हा, यस. गुड. आणि तिथं म्हणजे जर बघितलं तर शिक्षणासाठी एवढं काही महत्व नव्हतं आमच्या गावात, म्हणजे असं म्हटलं तर. आणि तिथून जर मी एक गव्हर्नमेंट मध्ये लागलेला जर डॉक्टर असेल, तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे, एक मोठी अचिव्हमेंट आहे तुझ्यासाठी, तुझ्या फॅमिलीसाठी. आता तुला काय वाटतं, तू जेव्हा संघर्ष करत होता यशस्वी होण्यासाठी, 1-2 फेल्युअर पण तुला मोठे बघावे लागले, पण आता सक्सेसफुल झाल्यानंतर तुला काय फिलिंग येतं गावात गेल्यानंतर, नातेवाईकांमध्ये गेल्यानंतर? तर आता एक बघण्याचा जो दृष्टिकोन असतो ते बदलून जातो सगळ्याचाच. म्हणजे पहिले गावाच्या लोकांना असू द्या किंवा बाकीचे जे, एवढा विश्वास येत नव्हता की हा होऊ शकतो किंवा हा करेल. कारण 1-2 फेल्युअर्स आल्यानंतर काय होतं की सगळ्यांचाच, म्हणजे इव्हन आपल्या पालकांचा सुद्धा विश्वास कधी कधी कमी होऊन जातो की अरे याचं होतं की नाही. पण शेवटी पालक हे खूप सपोर्टिव्ह असतात. म्हणजे ते तुमच्या फेल्युअर मध्ये सोबत असणारे सगळ्यात पहिले व्यक्ती असतात की फेल्युअर आल्यानंतर ते म्हणतात की तू लढ, आम्ही तुझ्या सोबत आहे. माझ्या घरच्यांचा खूप आधार आहे मला, आणि त्यांनी म्हणजे जेव्हा मला वाटलं की आता नाही होणार आपल्याला, तर ते म्हणजे बरेच पेरेंट्स असे असते की बोलतील, रागावतील, त्यांनी मला काहीच नाही, ते म्हणे तुला जे वाटतं ते कर तू. असं म्हणल्यावर मग आपणच आपल्याला असं वाटतं की यार आता करून टाकू. इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला समर्थने सांगितलं की तो जेव्हा ह्या रिपीटच्या वेळेस आला होता तेव्हा पप्पांसोबत, पप्पांची मान खाली गेली वगैरे. तर समर्थला ह्या इंटरव्ह्यू मध्ये मी रिव्हील करतो या पॉडकास्ट मध्ये की ऍक्च्युली तो त्याच्या वडिलांचा माझा प्लॅन होता की मी त्याला स्पष्ट आता तुला सांगायला हरकत नाही, तू यशस्वी झालायस, की ह्याचा एक वीक पॉइंट होता, याला राग खूप लवकर येतो. पण मला माहित होतं की त्याला कशा पद्धतीनं डिवचायचं, म्हणजे तो त्या गोष्टीला राग मानून एकदा सक्सेसफुल होऊनच दाखवेल. तर वडील सुद्धा त्याच्यामध्ये सामील होते की सर याला, म्हणजे ते तर एवढं बोलले होते की सर तुम्ही त्याला जास्त रागवू नका, तो जीव सोडून देईल, तो तुम्हाला देव मानतो. तर मला हे माहित होतं की तो जर देव मानत असेल तर मग आता देवाला प्रसन्न करण्यासाठी आता तुला काहीतरी प्रयत्न करावे लागतील. आणि समर्थ, वी ऑल आर प्राऊड ऑफ यू. आम्हाला खूप अभिमान आहे तुझा, तुझ्यामध्ये खूप क्षमता आहे, तू खूप पुढे जाऊ शकतो आयुष्यामध्ये, आणि तू खूप चांगला डॉक्टर होऊ शकतो. डॉक्टर झाल्यानंतर तुझं पुढचे 5 किंवा 10 वर्षामध्ये तू कुठं पाहतो स्वतःला, की तुला काय वाटतं की ह्या फील्डमध्ये मी येईल, आता डॉक्टर होईल? काय तुझ्या डोक्यात आहे की काय केलं पाहिजे? म्हणजे आपण जन्म घेतो, आपण फक्त स्वतःसाठी जगत नसतो, आपण एक समाजासाठी सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो. तर त्या गोष्टीकडे तू कसं पाहतोस, कुठे पाहतोस स्वतःला? तर मला असं वाटतं की ग्रामीण भागात जे आरोग्याच्या ज्या समस्या आहे, तिथं म्हणजे मी आता बरेच दिवस गावाकडे पण राहिलेलो आहे, ते एकदम गोष्टींना हलक्यात घेते. ग्रामीण भागात काही आजार असे असते की त्यांना त्याची जाणीव नसते, की त्यामुळे आपण जीव घेणे आजार असू शकतात किंवा कालांतराने ते जास्त वाढू शकतात, लवकर क्युअर होणार नाही, पण ते त्यांना हलक्यात घेतात, त्यांना असं वाटतं अंगावर काढणं. आता बरेच दरवर्षी बरेच कॉलेज उघडताय, बरेच स्टुडंट लागताय गव्हर्नमेंट कॉलेजला. मला असं वाटतं की भविष्यात आपलं सगळ्यांचं एक एम आहे
की आपण भविष्यात ग्रामीण भागातले जे लोक आहे हम्म, तिथं म्हणजे समजा सोमवार ते शनिवार तुम्ही कामात बिझी राहा, हम्म. पण रविवारी तरी तुम्ही त्या ग्रामीण भागात जाऊन त्या लोकांची सेवा करू शकता. सेवा करू शकता. असं आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही पूर्ण आयुष्यात समाजसेवा करा, हम्म, पण रविवार असा दिवस आहे तुम्ही एक दिवस तरी काढू शकता. काढू शकता. हा. तर तू तसं एक स्वतः काय करणार आहे त्या गोष्टीसाठी, कॉन्ट्रीब्युट काय करणार आहे? तर मी हेच की ग्रामीण भागातल्याच याच लोकांना की रविवारी जाऊन त्यांच्यासाठी काही त्यांची सेवा करू शकता. औषधी. खूप छान समर्थ. एक आपण ज्या भागातून आलो त्या भागाविषयी आपल्याला जाणीव आहे, हे मला समर्थच्या बोलण्यातून जाणवत आहे की जिथे बऱ्याच समस्या आहेत हेल्थ केअर सेक्टरमध्ये, तर त्या समस्या फक्त बोलण्यानं नाही तर कुणाच्या तरी एखाद्याच्या ऍक्शन घेण्यामुळे त्या समस्या सुटू शकतात. म्हणजे बाकी लोक काय करतायत काय नाही करत आहे, गव्हर्नमेंट काय करते काय नाही, पण मी माझा वाटा उचलू शकतो आणि मी त्याच्यामध्ये प्रयत्न करेल आणि या सगळ्या समस्या सोडेल. तुझ्या पुढच्या भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा टीम साकारकडून, आणि असंच यशस्वी होत राहा. प्रत्येक गोष्टीला जिथे हात लावशील तिथे सक्सेसफुल हो आणि चांगल्या गोष्टीचा राग येऊ देत नसा मला. सो ऑल द बेस्ट.